हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, अगदी कालच म्हणजे 15 तारखेला बीपीएड सीईटीचा रिझल्ट आलेला आहे आणि जे विद्यार्थी बीपीएड सीईटी मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तर आजचा व्हिडिओ जो असणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील टॉप 10 गव्हर्नमेंट एडेड कॉलेज जे आहेत ते पाहणार आहोत. कारण मित्रांनो, आता तुमचा रिझल्ट आलेला आहे. आता पुढे कॅप राउंड सुरू होतील आणि कॅप राउंड्समध्ये तुम्हाला त्या कॉलेजेसचा प्रेफरन्स द्यावा लागेल. तर कॉलेजचा प्रेफरन्स देण्यासाठी तुम्हाला जिथे ॲडमिशन घ्यायचंय त्या कॉलेजचा प्रेफरन्स देण्यासाठी आपल्याला त्या कॉलेजची संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. तर त्यासाठीच आपण महाराष्ट्रातले जे टॉप 10 गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहेत, त्या कॉलेजेस विषयी आज माहिती पाहणार आहोत. आता हे कॉलेजेस जे आहेत ते वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहेत. तुम्हाला कुठलं कॉलेज ॲक्सेसिबल आहे, त्याच्यानुसार तुम्ही त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तसंच विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये त्या कॉलेजचा कट ऑफ कसा पाहायचा तेही पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, महाराष्ट्र बीपीएड सीईटी 2026 साठी जी लाईव्ह बॅच आहे ती आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करत आहोत. त्या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच तुमची एक्झाम होईपर्यंत चालणार आहे. या बॅचमध्ये डेली लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो. तसेच संपूर्ण सिलेबसवरती आधारित रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला दिले जातात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण सिलेबसच्या नोट्स सोबतच एक्झामच्या दृष्टिकोनातून तुमची प्रॅक्टिस होण्यासाठी मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये प्रोव्हाइड केले जातात. तर लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा आणि एक्झामच्या प्रिपरेशनला सुरू करा. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये आजचं पहिलं कॉलेज आहे महाराष्ट्रीय मंडळस चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन पुणे. या कॉलेजचा कोड जो आहे तो 2600110411 हा असून कॉलेज पुण्यामध्ये गुलटेकडी भागामध्ये आहे. या कॉलेजला युनिव्हर्सिटी जी आहे ती सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे या युनिव्हर्सिटीशी हे ॲफिलिएटेड आहे. कॉलेज को एज्युकेशन टाईपचं आहे आणि 1977चं या कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट आहे. तसंच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे कॉलेजची वेबसाईट पण दिलेली आहे www.agashecollege.org. या कॉलेजचा जो टायमिंग आहे तो सकाळी 7 ते दुपारी 2 असा या कॉलेजचा टायमिंग आहे. मित्रांनो, नॅक ॲग्रिडिएटेड कॉलेज आहे. याचा ग्रेड B++ आहे आणि नॅकच्या ग्रेडची व्हॅलिडिटी ही 6/6/2027 आहे. मित्रांनो, या कॉलेजमध्ये परमनंट फॅकल्टी 12 आहेत. व्हिजिटिंग फॅकल्टी 6 आहेत. या कॉलेजमध्ये तुम्हाला हॉस्टेलची सुविधा अवेलेबल आहे. मुलांसाठी आणि मुलींसाठी असं सेपरेट याच्यामध्ये हॉस्टेल असून 17,000 रुपये या हॉस्टेलची फी आहे. या कॉलेजच्या प्रिन्सिपलचं नाव डॉक्टर सोपान एकनाथ कांगणे असून ॲडमिशन इन्चार्ज जे आहेत डॉक्टर बालाजी पोटे म्हणून इथे ॲडमिशन इन्चार्ज आहे. तर मित्रांनो, इथे नंबर दिलेला आहे 020 24 26 1872 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून कॉलेजच्या ॲडमिशन विषयी इन्क्वायरी करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजमध्ये जे मीडियम आहे ते मराठी मीडियम असून कोर्स इथे बीपीएड आहे. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. याची इनटेक कॅपॅसिटी ही 100 आहे. म्हणजे एकूण 100 विद्यार्थी इथे दरवर्षी ॲडमिशन घेतात. तसेच या कॉलेजची फी जी आहे ती 11,000 रुपये फी इथे वेबसाईटवरती त्यांनी दिलेली आहे. मित्रांनो, पुढचं कॉलेज मुंबई युनिव्हर्सिटीमधून आहे. बॉम्बे फिजिकल कल्चर असोसिएशन्स कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन मुंबई सिटी मध्ये हे कॉलेज आहे. तसेच मुंबईमध्ये वडाळा येथे हे कॉलेज आहे. याची जी युनिव्हर्सिटी आहे ती युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई आहे. इथे तुम्हाला फोन नंबर आणि ईमेल आयडी दिलेला आहे कॉलेजचा. कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर हे 1978 आहे. तसेच तुम्हाला इथे वेबसाईट दिलेली आहे www.bpcacpe.ac.in यावरती जाऊन तुम्ही अधिक माहिती या कॉलेजविषयी काढू शकता. तसेच या कॉलेजचा टायमिंग जो आहे तो सकाळी 7:30 ते दुपारी 1:30 पर्यंत या कॉलेजचं टायमिंग आहे. हे कॉलेज नॅकने ॲक्रेडिएट केलेलं आहे. याचा ग्रेड जो आहे तो बी आहे आणि या ग्रेडची व्हॅलिडिटी 2028 पर्यंत आहे. परमनंट फॅकल्टी इथे 9 आहेत. ऑदर फॅकल्टी इथे 7 आहेत. हॉस्टेलची फॅसिलिटी इथे अवेलेबल आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी. हॉस्टेल इथे आहे. मुलींचं इनटेक इथे 10 आणि मुलांचं इनटेक इथे 60 असून हॉस्टेलची फी ही 18,000 रुपये आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र ढाकणे हे ॲडमिशन इन्चार्ज आहेत इथे आणि त्यांचा फोन नंबर इथे दिलेला आहे 022 24 16 8609 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून
अधिक माहिती ऍडमिशन विषयी काढू शकता. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. इनटेक कॅपॅसिटी यांची 100 आहे आणि त्यांची फी जी आहे ती 13,800 रुपये फी या कॉलेजची इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचं कॉलेज आहे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी, कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी. त्यांचा ॲड्रेस सोलापूरचा आहे. बार्शीमध्ये हे कॉलेज आहे आणि याची युनिव्हर्सिटी जी आहे ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर असून या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर हे 1966 आहे. तुम्हाला इथे फोन नंबर आणि वेबसाईट दिला आहे कॉलेजचा. कॉलेजचा टायमिंग जो आहे तो सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत असून नॅकचा ए ग्रेड या कॉलेजला मिळालेला आहे. 2028 पर्यंत याची व्हॅलिडिटी असून इथे परमनंट फॅकल्टी 3 आणि टेम्पररी फॅकल्टी 2 आहेत. इथे मुलींसाठी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध आहे. 120 इंटेक कॅपॅसिटी असून 7,000 रुपये या हॉस्टेलची फी आहे. तसेच इथले ऍडमिशन इन्चार्ज मिस्टर पंकज पांडुरंग नारळे हे आहेत. यांचा नंबर इथे तुम्हाला दिलेला आहे. त्या नंबरमध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऍडमिशनची इन्क्वायरी करू शकता. बीपीएडचा कोर्स ते कंडक्ट करतात. मराठी मीडियम मधून इथे बीपीएड होतं. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. 100 इंटेक कॅपॅसिटी असून यांची जी फीज आहे ती 11,873 रुपये एवढी आहे. मित्रांनो पुढचं कॉलेज आपलं आहे नागपूर शारीरिक शिक्षण महाविद्यालय धंतोळी नागपूर. नागपूरमध्ये हे कॉलेज आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीशी अफिलिएटेड असून 1971 ला हे इस्टॅब्लिश झालेलं आहे. कॉलेजचा फोन नंबर, प्रिन्सिपलचा ईमेल आयडी इथे तुम्हाला दिलेला आहे. या कॉलेजचा टायमिंग जो आहे तो सकाळी 7 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत असून या कॉलेजला नॅकचं ॲक्रेडिएशन नाहीये. इथे परमनंट फॅकल्टी 3 आहेत. त्याच्यानंतर इथले ऍडमिशन इन्चार्ज दत्त देव म्हणून आहेत. त्यांचा नंबर इथे तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर इंग्लिश मीडियम मधून इथे बीपीएड कोर्स कंडक्ट केला जातो. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. यांची इंटेक कॅपॅसिटी 100 असून कॉलेजची जी फी आहे ती 6,273 रुपये एवढी आहे. मित्रांनो पुढचं कॉलेज नागपूरसाठीच आहे. ईश्वर देशमुख कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन नागपूर या कॉलेजचं नाव असून नागपूर सिटीमध्ये हे कॉलेज लोकेटेड आहे. हनुमान नगर या एरियामध्ये. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड हे कॉलेज आहे. त्याच्यानंतर मित्रांनो या कॉलेजचा टायमिंग जो आहे सकाळी 6:30 ते 11:30 आणि इव्हिनिंगला 4:30 ते 6:30 हा टायमिंग या कॉलेजचा असून 1960चं या कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट आहे. नॅकचा यांना बी ग्रेड मिळालेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो परमनंट फॅकल्टी इथे 1 आहे. व्हिजिटिंग फॅकल्टी 4 आणि टेम्पररी फॅकल्टी इथे 3 आहे. इथे हॉस्टेलची सुविधा आहे. मुलांसाठी हॉस्टेलची सुविधा इथे उपलब्ध आहे. 10,000 रुपये यांची फी आहे. हॉस्टेलची इंटेक कॅपॅसिटी ही 40 आहे. ऍडमिशन इन्चार्ज ह्या शारदा एल नायडू ह्या आहेत. यांचा नंबर इथे दिलेला आहे. बीपीएडचा कोर्स ते कंडक्ट करतात. इंग्लिश मीडियम मधून हा कोर्स घेतला जातो. यांची जी कॉलेजची फी आहे ती 11,000 रुपये एवढी आहे. मित्रांनो पुढचं कॉलेज जे आहे ते बीड जिल्ह्यामधून आहे. नवगान शिक्षण संस्था राजुरी या सोसायटीचं हे कॉलेज आहे. NSSR कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन बीड, नगर रोड बीड मध्ये हे लोकेटेड आहे. आणि युनिव्हर्सिटी जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर या युनिव्हर्सिटीशी ॲफिलिएटेड आहे. 1982चं यांचं इस्टॅब्लिशमेंट आहे. हे कॉलेज नॅकचं यांना ॲक्रेडिएशन मिळालं आहे. ग्रेड डी ॲक्रेडिएशन यांना मिळालेलं आहे. परमनंट फॅकल्टी इथे 4 असून हॉस्टेलची फॅसिलिटी इथे अवेलेबल नाहीये. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या कॉलेजचे जे ऍडमिशन इन्चार्ज आहे ते ताकिक SM हे आहेत. कॉलेजचा नंबर इथे दिलेला नाहीये पण कॉलेजचा ईमेल आयडी तुम्हाला इथे अवेलेबल आहे. तसंच कॉलेजच्या वेबसाईटवरती तुम्हाला त्यांचा डिटेल नंबर वगैरे मिळून जाईल. मराठी मीडियम मधून हे बीपीएडचा कोर्स कंडक्ट करतात. यांच्याकडची इंटेक कॅपॅसिटी ही 100 एवढी असून यांच्या कॉलेजची फी ही 11,000 रुपये आहे. मित्रांनो पुढचं गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे मराठवाडा सांस्कृतिक मंडळ कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अंजली बिग सिनेमा बॅक साइड खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर सिटीमध्ये हे कॉलेज असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी छत्रपती संभाजीनगर या युनिव्हर्सिटीशी हे अफिलिएटेड आहे. 1972चं यांचं इस्टॅब्लिशमेंट डेट आहे. यांना नॅकचं बी ग्रेड मिळालेला आहे. इथे परमनंट फॅकल्टी 11 आहेत. इथले ऍडमिशन इन्चार्ज जे आहेत ते कालिदास ताडलापूरकर हे असून त्यांचा नंबर इथे मोबाईल नंबर इथे दिलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून ऍडमिशनची इन्क्वायरी करू शकता. बीपीएड कोर्स ते मराठी मीडियम मधून कंडक्ट करतात. यांच्याकडे इंटेक कॅपॅसिटी ही 100ची आहे. तसेच
यांची जी टोटल फीज आहे ती 12,445 रुपये एवढी आहे. मित्रांनो, पुढचं कॉलेज अमरावती जिल्ह्यामधून आहे. श्री शिवाजी कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन अमरावती यांचं एस्टॅब्लिशमेंट जे झालं ते 1975 ला झालंय. 6:30 ते 2 PM यांचा कॉलेजचा टायमिंग आहे. बी ग्रेड यांना नॅकच्या अक्रेडिएशन मध्ये मिळालेलं आहे. इथल्या परमनंट फॅकल्टी 0 आहे. टेम्पररी फॅकल्टी इथे 10 आहे. व्हिजिटिंग फॅकल्टी 5 असून इथे हॉस्टेलची फॅसिलिटी मुलांसाठी आणि मुलींसाठी अवेलेबल आहे. मुलींचा इंटेक इथे 35 आणि मुलांचा इंटेक इथे 40 असून हॉस्टेलची फी 18,000 रुपये आहे. तसेच डॉक्टर PM देशमुख हे ऍडमिशन इन्चार्ज आहेत. त्यांचा नंबर इथे दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बीपीएडचा कोर्स इथे कंडक्ट केला जातो. हिंदी मीडियम मधून हा कोर्स इथे आहे. यांची इंटेक कॅपॅसिटी 100 एवढी आहे. टोटल फीज या कॉलेजची 11,500 रुपये एवढी आहे. मित्रांनो, पुढचं कॉलेज हे अमरावतीमधून आहे. डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन हे या कॉलेजचं नाव असून हनुमान व्यायामनगर नियर एकवीरा देवी टेम्पल अमरावती इथे हे कॉलेज लोकेटेड आहे. यांचं एस्टॅब्लिशमेंट 1967 साली झालं होतं. कॉलेजचा टायमिंग सकाळी 6:20 ते 11:30 आणि 4:30 ते 6:30 असं आहे. यांना नॅकचं A ग्रेड मिळालेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे परमनंट फॅकल्टी 8 असून टेम्पररी फॅकल्टी 2 आहेत. हॉस्टेलची सुविधा इथे उपलब्ध आहे. बॉईज आणि गर्ल्ससाठी हॉस्टेल आहे. मुलींची इंटेक कॅपॅसिटी 120 आणि मुलांची इंटेक कॅपॅसिटी 160 असून हॉस्टेलची फी 8,500 रुपये आहे. हिंदी मीडियम मधून इथे बीपीएडचा कोर्स घेतला जातो. टोटल इंटेक यांचा 100 असून यांच्या कॉलेजची फी ही 16,040 रुपये एवढी आहे. पुढचं कॉलेज यवतमाळ जिल्ह्यामधून येतं. या कॉलेजचं नाव कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन आहे. शिवाजीनगर यवतमाळ इथे हे कॉलेज लोकेटेड आहे. यांचं एस्टॅब्लिशमेंट 1972चं असून कॉलेजचा टायमिंग सकाळी 6:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. यांना नॅकचं ॲक्रिडिएशन मिळालेलं नाहीये, पण परमनंट फॅकल्टी यांच्याकडे 2 असून ऑदर फॅकल्टी 2 आहेत. हॉस्टेलची फॅसिलिटी इथे अवेलेबल नाहीये. ऍडमिशन इन्चार्ज डॉक्टर राजेंद्र क्षीरसागर असून इथे बीपीएडचा कोर्स हा मराठी मीडियम मधून घेतला जातो. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे. या कॉलेजची फी ही 11,000 रुपये आहे. ठीक आहे मित्रांनो. आता मित्रांनो, आपल्याला या कॉलेजेसचा कट ऑफ पाहायचा आहे, कारण तुम्हाला ऍडमिशन घेताना तुम्ही तुमच्या रँकनुसार, तुम्ही तुमच्या पर्सेंटाईलनुसार या कॉलेजेसचे प्रेफरन्स तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये देणार आहात. तर त्यासाठी तुम्हाला त्या कॉलेजचा कट ऑफ माहिती असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ पाहण्यासाठी ही जी वेबसाईटची लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. डिस्क्रिप्शन मधून ती लिंक चेक करा. त्या लिंक वरती आल्यानंतर तुम्ही इथे बीपीएड या कोर्स वरती याल. बीपीएड कोर्स सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही नवीन पेजला इथे रिडायरेक्ट व्हाल, ज्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या वर्षीचा सगळा डेटा जो आहे तो इथे अवेलेबल असेल. इथे वरती चेक इन्स्टिट्यूट लेवल राऊंड मेरिट लिस्ट याच्यावरती क्लिक करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्टचा ऑप्शन येतो, तो सिलेक्ट करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला आता कॉलेज सिलेक्ट करायचं आहे. राऊंड 1 पहिले सिलेक्ट करा. राऊंड 1 सिलेक्ट केल्यानंतर युनिव्हर्सिटी आपण सिलेक्ट करूयात. आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे. तर या युनिव्हर्सिटीमधून आपण आगाशे कॉलेजचा कट ऑफ चेक करणार आहोत. तर इथे शो अलॉटमेंट लिस्ट वरती तुम्हाला क्लिक करायचंय. पुढे तुम्हाला एक खाली लिस्ट ओपन होईल. त्या लिस्ट मध्ये तुम्ही पाहू शकता इथे मागच्या वर्षी कुठल्या विद्यार्थ्यांना किती मार्क्सला ऍडमिशन मिळालेले आहेत. आता इथे जर ओपन जनरल मधून आपण जर चेक करायचं झालं, आपण ओपन जनरलचा इथे कट ऑफ चेक करूया. तर कट ऑफ म्हणजे थोडक्यात काय, की त्या कॅटेगरीला मागच्या वर्षी या कॉलेजमध्ये मिनिमम किती मार्कला ऍडमिशन मिळालं. तर मित्रांनो, आपण इथे पाहू शकता ओपन जनरल कॅटेगरीसाठी 89 पर्सेंटाईलचा इथे कट ऑफ होता. म्हणजे तुमच्या कॅटेगरीला मिनिमम किती मार्कला त्या कॉलेजमध्ये मागच्या वर्षी ऍडमिशन मिळालं, तो म्हणजे कट ऑफ. तर अशाच पद्धतीने तुम्ही बाकीच्या 9 कॉलेजेसचा सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी कट ऑफ पाहू शकता. आणि त्याच्यानुसार ज्यावेळेस तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल, ज्यावेळेस तुम्ही कॅप राऊंड मध्ये प्रेफरन्स द्याल कॉलेजेसचा, त्यानुसार तुम्ही त्या कॉलेजचा विचार करू शकता. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच महाराष्ट्र बीपीएड सीईटी 2026 ची जी लाईव्ह बॅच आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करत आहोत, ती जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.